माजी आरोग्यमंत्री भारती पवार यांच्या घरासमोर बाळ आढळले। अज्ञातानं परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस झालाय। वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्यात, त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं। प्रशासनानं नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी केली। जळगावमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। पावसामुळे तापमानात घट झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला। वातावरणातील गारव्यामुळे उकाड्याच्या त्रासापासून नागरिकांना दिलासा मिळालाय, मात्र शेतात कापून ठेवलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार आज अकोल्यात अवकाळी पाऊस बरसलाय। सध्या अकोल्याचं तापमान 42°C पोहोचलंय, त्यामुळे या पावसामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला, मात्र यामुळे पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे रमेश उबाळे यांनी आमरण उपोषण केलं। सातारा ते म्हसवडे दरम्यान कागदोपत्री झाडं लावल्याचा बनाव करून शासनाची फसवणूक केल्याबाबत उबाळे यांनी उपोषण केलंय। तर 64 मृत्यूंसाठी जबाबदार कंपनीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलंय। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, सोयाबीन कापूस दरवाढ करू द्या, तसंच पीक विमा शेतकऱ्यांना द्यावा अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय। उळगाव बदलापूर पालिकेमध्ये व्हिजिटर ॲप या नव्या डिजिटल सुविधेचा सुरुवात करण्यात आली आहे। ॲपच्या माध्यमातून नगरपालिकेत येणाऱ्या अभ्यागतांची नोंद डिजिटल स्वरूपात घेतली जाणार आहे, त्यामुळे कोणत्या व्यक्तीनं कधी आणि कोणत्या कारणासाठी नगर परिषदेला भेट दिली याचा रेकॉर्ड तपासणं सुलभ होणार आहे। पुण्यातील विशेष रेल्वे गाड्यांचा कालावधी वाढवण्यात आलाय। प्रवाशांच्या गर्दीमुळे विशेष रेल्वे गाड्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला, त्यामुळे प्रवाशांना प्रवासासाठी आता अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत। मुंबईतील दहिसर ते काशीगाव दरम्यान पहिल्यांदा मेट्रो धावणार आहे। विद्युत प्रवाह कार्यान्वित झाल्यानंतर गाड्यांच्या चाचण्यांना सुरुवात होईल, त्यामुळे लवकरच दहिसर ते काशीगाव दरम्यान प्रवाशांना मेट्रोनं प्रवास करता येणार आहे। नवी मुंबईतील वाहतूक पोलिसांनी एप्रिल 2024 ते मार्च 2025 दरम्यान 392 कोटींची वसुली केली, त्यामुळे महसूल शासनाच्या तिजोरीत 392 कोटींचा प्राप्त झालाय। नवीन वाहनाची नोंदणी, विविध शुल्क आणि दंड आकारण्याच्या माध्यमातून आरटीओकडे हा महसूल प्राप्त झालाय। महाराष्ट्रात चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली। जानेवारी ते एप्रिल दरम्यान 185 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे। डासांमुळे या रोगाचा फैलाव होतो, तर या आजारामुळे ताप, डोकेदुखी आणि सांधेदुखी होते। शिक्षण मंडळानं पुढचे 8 दिवस समुपदेशकांची नियुक्ती केली आहे। परीक्षेच्या निकालानंतर अनेक विद्यार्थी नकारात्मक विचारानं मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते, त्यामुळे विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी हे समुपदेशक सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील महत्त्वाच्या संकेतस्थळांवर 10 लाखांहून अधिक सायबर हल्ले झाले। या घटनेनंतर आता पाकिस्तानातील महत्त्वाच्या संकेतस्थळांवर सायबर प्रतिहल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे। सायबर कमांडर या नावाखाली हे प्रतिहल्ले केल्याचा दावा केला जातोय। भारतावर प्रामुख्यानं पाकिस्तान, मध्य पूर्वेतील देश, मोरोक्को आणि इंडोनेशिया या देशांमधून हल्ले होत आहेत। भारत पाकिस्तान संभाव्य युद्धाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील माजी सैनिकांनी युद्धामध्ये सामील करून घेण्याची मागणी केली। त्यांनी देशसेवेसाठी योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली आहे। याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। नवी मुंबईतून 3 पाकिस्तानी नागरिकांना एक्झिट परमिट देऊन परत पाकिस्तानात पाठवलंय। व्हिजिटर व्हिसावर हे नागरिक नवी मुंबईत आले होते, तर शहरातील 129 पाकिस्तानी नागरिक अद्यापही वास्तव्यास आहेत। मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर सरकार अलर्ट मोडवर आलंय। प्रशासनाकडून यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात। उद्याच्या मॉकड्रिलसाठीच्या तयारीला वेग आलाय। उद्या देशभरातील जनता युद्ध सरावाचा अभ्यास करणार आहे। नाशिकच्या सिन्नर परिसरातील औद्योगिक वसाहती, समृद्धी महामार्ग आणि वीज निर्मिती केंद्रांवर मॉकड्रिल केलं जाण्याची शक्यता आहे। यासाठीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून केली जाते। महाराष्ट्रात 16 शहरात मॉकड्रिल होणार आहे। मुंबई, उरणसह तारापूर, पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवडमध्ये मॉकड्रिल घेतलं जाणार आहे। दरम्यान जनतेला संभाव्य युद्धातील बचावाबाबत माहिती दिली जाणार आहे।
उद्या देशभरात मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. मात्र देशभरात अनेक ठिकाणी मॉकड्रिलची तपासणी करण्यात येते. श्रीनगरच्या शाळेतही मॉकड्रिल घेण्यात आलं. युद्धाचा सायरन वाजवून मुलांनी सुरक्षित ठिकाणी कसं जावं यावर संपूर्ण तालीम घेण्यात आली आहे. स्टँडअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा गोत्यात आला. दिव्यांगांची खिल्ली उडवल्याचा समय रैनावर आरोप आहे. या प्रकरणी रैनासह 4 जणांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता रैना हा कायद्याच्या कचाऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. पावसाळ्यापूर्वी शहर खड्डेमुक्त करण्यासाठी 15 मे ते 15 जून या कालावधीत खड्डे बुजवण्याची मोहीम नाशिक महापालिकेने हाती घेतली. शहरात गेल्या 3 ते 4 वर्षांपासून मोठ्या प्रमाणात खड्डे खोदल्यानं नाशिककर नागरिक त्रस्त आहेत. नागपुरातील उज्जैनमध्ये बिबट्याची तस्करी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. या प्रकरणी 2 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत वन्य प्राण्यांचे शिंग जप्त करण्यात आले. पिंपरी चिंचवडमध्ये धार्मिक स्थळांवरील कारवाईला विरोध वाढलाय. महानगरपालिकेकडनं जुनं मंदिर आणि मशिदींवर अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात येणार आहे. मात्र या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला आहे. बेशिस्त रिक्षा टॅक्सी चालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली. गेल्या 2 आठवड्यात लांबच्या भाड्यासाठी जवळचं भाडं नाकारणाऱ्या 48,000 रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 40 लाखांचा दंड वसूल केलेला आहे. देशात या महिनाभरात 22 लाख वाहनांची खरेदी झाली आहे. ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन महासंघानं ही माहिती दिली. चैत्र नवरात्र, अक्षय तृतीया, बंगाली नववर्षानिमित्त वाहनांच्या खरेदीत वाढ झाली आहे. मुंबईत जमिनीच्या खरेदीत वाढ झाली. गेल्या वर्षभरात 407 एकर जमिनीच्या खरेदीचे व्यवहार झालेत. बांधकाम उद्योगाशी संबंधित संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून शिक्षित तरुणांना विविध कंपन्या व्यवसायामध्ये प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देतात. मुंबईतील 769 तरुणांना या योजनेतून रोजगाराची संधी मिळाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात लवकरच वाढ होणार आहे. याच महिन्यात मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. 12 मे रोजी उजनी धरणातून सीना नदी पात्रामध्ये पाणी सोडलं जाणार आहे. पाण्यासंदर्भात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. याची दखल घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी मार्ग काढला. मासळीच्या दरात 15 ते 20% वाढ झाली. तर चिकन, मटण आणि अंडीचे दर स्थिर आहेत. उष्णतेमुळे ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. सांगलीतील इस्लामपूर आगारासाठी परिवहन विभागानं 5 नवीन बसेस उपलब्ध केल्यात. या नवीन बसेसचं जयंत पाटलांच्या हस्ते लोकार्पण झालं. जयंत पाटलांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडे जिल्ह्यासाठी नवीन बसची मागणी केली होती. भारतातला कांदा आता दुबईला पाठवला जाणार आहे. पाकिस्तानमधून कांदा आयात बंदी केल्यानंतर आता कांदा दुबईला जाणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांना चांगला फायदा होणार आहे. धुळ्यात शहाळ्याच्या किमतीत वाढ झाली. एक शहाळं 45 ते 55 रुपयांना मिळतंय. त्यामुळे शहाळ्याची मागणी कमी झालेली आहे. शहाळ्यापेक्षा रसांना नागरिकांची अधिक पसंती आहे. यवतमाळमधील वणी रेल्वे स्थानकाच्या जवळ एका तरुणीचा मृतदेह आढळलाय. नंदीग्राम एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवरून सुटताच ही तरुणी एक्सप्रेसच्या चाकाखाली आली. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. जळगावातील म्हसावद रेल्वे स्थानकाच्या जवळ रेल्वेच्या लाईनवर दगड आढळलाय. रेल्वे रुळांच्या मधोमध हा दगड ठेवल्याचं आढळलं. मात्र वेळीच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानं मोठी दुर्घटना टळली. भंडाऱ्यातील तुमसरमध्ये एक दिल्लीचा कामगार बावनथडी कालव्यात वाहून गेला. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपाच्या डिझाईनसाठी हा कामगार दिल्लीवरून या ठिकाणी आला होता. मात्र कालव्यात अंघोळीसाठी गेल्यावर पाण्याचा अंदाज न आल्याने हा कामगार बुडाला आहे. मुंबई सेंट्रल हजरत निजामुद्दीन ऑगस्ट क्रांती तेजस राजधानी एक्सप्रेस 22 डब्यांसह धावणार आहे. प्रवाशांच्या गर्दीमुळे या एक्सप्रेसला एक वातानुकूलित डबा कायमस्वरूपी जोडण्याचा निर्णय घेतलाय. पश्चिम रेल्वेकडून हा निर्णय घेण्यात आलाय. संभाजीनगरमध्ये जोगेश्वरीमधील हॉटेलमध्ये राड आज झाला. स्वयंपाक करणाऱ्या दोघांना अज्ञात महिलेसह दोघांनी मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली.
बोगस शिक्षक भरती प्रकरणी नाशिक विभागात आतापर्यंत 79 गुन्हे दाखल करण्यात आले। बोगस शालार्थ आयडीद्वारे फसवणूक झाल्याचं समोर आलं। यामध्ये संस्थाचालक शिक्षणाधिकाऱ्यांच्या संगनमताची साखळी कार्यरत असल्याचं चौकशीतनं समोर आलं। याबाबत झी 24 तासनं ही बातमी दाखवली होती। नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची एसआयटी चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आमदार संदीप जोशी यांनी एसआयटी गठीत करण्याची मागणी केली। यावर तपास करून कार्यवाही करा अशा सूचना फडणवीसांनी दिल्या। माळशिरसच्या पिलीवमध्ये नीरा उजवा कॅनल फुटलाय। कॅनल फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं, त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। मुंबईतील वांद्रे ते दहिसर दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते, त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पश्चिम द्रुतगती महामार्ग द्विस्तरीय करण्याची मागणी करण्यात आली। शिवसेना ठाकरे पक्षानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पत्राद्वारे ही मागणी केली। धाराशिवमधल्या मसला खुर्दमध्ये बिबट्यानं एका तरुणावर हल्ला केला, त्यामुळे तरुण गंभीर जखमी झालाय। त्यासाठी रुग्णालयात तरुणावर उपचार सुरू आहेत, मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गेल्या वर्षात मध्य रेल्वे परिसरात दरोड्याच्या घटनांमध्ये मोठी घट झाली। एका वर्षात 73% दरोड्यांच्या घटनांमध्ये घट झाली आहे। पोलिसांची गस्त तपास पद्धती यामुळे दरोडेखोरांवर जरब बसली आहे। संभाजीनगरसह मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांना जिल्हा वार्षिक योजनेतून शासनानं 6231 कोटींची मागणी करण्यात आली, मात्र शासनानं 3935 कोटींचा निधी विभागाला दिला, त्यामुळे सर्व खात्यांच्या निधीला कात्री लागली। नाशिकमधील ग्रामीण भागात नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। वणवण फिरून महिलांना हंडाभर पाणी मिळत नाहीये, त्यामुळे प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो। जिल्ह्यातील 286 गावात 90 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असणाऱ्या शिवतीर्थावर प्री वेडिंग शूटिंग झाल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संताप निर्माण झाला। शिवतीर्थाचं पावित्र्य राखण्यासाठी शिवप्रेमींनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे। शिवतीर्थाचं पावित्र्य भंग कराल तर याद राखा असा इशारा देखील शिवप्रेमींनी दिला आहे। भिवंडीमधील परशुराम धोंडू टावरे या स्टेडियमची दयनीय अवस्था झाली। या स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक कचरा टाकतात, त्यामुळे परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलंय। त्यासाठी सामाजिक संस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कडक कारवाईची मागणी केली आहे। धुळ्यातील पांझरा नदीची दुरवस्था झाली आहे। या नदीमध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नदीत प्रदूषण निर्माण झालेलं आहे, त्यामुळे या जलपर्णी हटवून नदीचं प्रदूषण दूर करावं अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे। नंदुरबारमधील सातपुड्याच्या डोंगर रांगात असलेल्या चांदशैली या घाटाची दुरवस्था झाली। वाहन चालक घाटाच्या दुरवस्थेमुळे त्रस्त झालेत। वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभाग दुर्लक्ष करतोय। या घाटातून वाहनांची वर्दळ असते, त्यामुळे शासनानं घाटाची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी वाहन चालक करत आहेत। मुंबईतील दहिसर, गोरेगाव, कांदिवलीमध्ये अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करण्यात येते, मात्र ही कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात असल्याचं माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे या कारवाईसाठी 8 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली। मध्य रेल्वेवर चोरट्यांची दहशत वाढलेली आहे। एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीत 1694 चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले, तर 1863 आरोपींना अटक केली आहे। नवी मुंबईतील कोपरखैरण्यामध्ये पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं। गुन्हेगारी परदेशी नागरिकांचं अनधिकृत वास्तव्य, फरार आरोपींचा शोध घेणं यासाठी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं। यावेळी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। नवी मुंबईच्या पनवेलमधील करंजाडे परिसरात बेकायदेशीरपणे राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत 5 बांगलादेशी नागरिकांसह त्यांना मदत करणाऱ्या एकाला अटक केली। या 5ही बांगलादेशी नागरिकांनी बनावट ओळखपत्र बनवले होते। हापूस हंगामाचा शेवटचा टप्पा सुरू आहे। पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्येच आपल्याला हापूसची चव चाखण्याची संधी मिळणार आहे। लहरी हवामानामुळे यंदा हंगाम लवकर संपणार आहे। पुण्याच्या दौंडमधील मळद गावात एका व्यक्तीनं शेळी मेंढी पालनाचा व्यवसाय सुरू केला। 3 लाखांच्या पगाराची नोकरी सोडून या व्यक्तीनं स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे। यामधून त्याला कोट्यवधींचं उत्पन्न मिळतं। नंदुरबार बाजार समितीमध्ये लाल मक्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढली। सध्या लाल मक्याला 1900 ते 2200 रुपये दर मिळतो। मक्याची आवक वाढत असल्यानं शेतकऱ्यांना दर वाढण्याची अपेक्षा आहे। सध्या मक्याचे दर स्थिर आहेत, मात्र दर वाढवून मिळावेत अशी अपेक्षा आहे शेतकरी करतायत।
धुळे आणि नंदुरबारमध्ये खरीप हंगामात कापूस लागवडीचं क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. कापसाला योग्य दर तसंच उत्पादन खर्च वाढल्यामुळे पेरणी क्षेत्र घटणार असा अंदाज व्यक्त होतोय. भिवंडी पालिकेच्या वतीनं पावसाळ्यापूर्वी विविध भागातील नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली. भिवंडीतील संपूर्ण नालेसफाई 30 दिवसात पूर्ण करण्यात येईल अशी माहिती महापालिकेनं दिली आहे. विकास कामात व्यत्यय आणणाऱ्यांना फटके देणार असल्याचं वक्तव्य खासदार नारायण राणे यांनी केलं. शक्तीपीठ महामार्गाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं विरोध होतोय. याबाबत बोलताना राणे यांनी विरोध करणाऱ्यांना इशारा दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या उद्घाटनासाठी येणार होते. त्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी संभाजी भिडे कार्यक्रमस्थळी पोहोचले. मात्र पोलिसांनी त्यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव मेटल डिटेक्टरवर बाहेरच रोखलं. त्यामुळे भिडे 15 ते 20 मिनिटं वाट पाहून भेट न घेताच निघून गेले. पवार काका पुतणे एकाच मंचावर येणार आहेत. शिखर बँक परिसंवादाच्या निमित्तानं एका मंचावर ते येत आहेत. 12 मे रोजी शरद पवार आणि अजित पवार एकत्र एकाच व्यासपीठावर येणार आहेत. साताऱ्यातील कोरेगावात श्री भैरवनाथ माता यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं. यावेळी मोठ्या संख्येनं स्पर्धकांनी सहभाग घेतलाय. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा स्वराज आणि जळवा या बैल जोडीला मिळाला. मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट टळलेलं आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातला पाणीसाठा कमी झाला असला तरीही मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाहीये. त्यामुळे मुंबईला 31 जुलैपर्यंत पुरेसा पाणी पुरवठा होईल अशा रीतीनं नियोजन केल्याची माहिती महापालिकेने दिली. राज्यातील एसटीच्या एसी बसचं बुकिंग फुल झालंय. प्रवासी शिवनेरी शिवशाही बसला पसंती देत आहेत. उन्हामुळे सर्व जिल्ह्यात एसी बसला प्रचंड मागणी आहे. लोणावळ्यातील नालेसफाई पावसाळ्यापूर्वी करण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे. गेल्या 1-2 वर्षात नालेसफाई न झाल्यानं पावसाचं पाणी नागरिकांच्या घरात शिरलं होतं. त्यामुळे ही परिस्थिती पुन्हा न उद्भवण्यासाठी काँग्रेस आक्रमक झाली. पुण्यातील भोरमध्ये स्वराज्यभूमी प्रतिष्ठानकडनं विरगळ या संवर्धन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत उत्खननामध्ये 1 शिवपिंड, 2 नंदी, 4 विरगळी असे अवशेष आढळलेत. तर या विरगळी मातीनं व्यापून गेलेल्या असल्यानं 5 फुटांपेक्षा जास्त खोदकाम केलं. नाशिक जिल्हा बँकेला 625 कोटींची मदत दिली जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळामध्ये मदतीचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. थकबाकी वसुली रखडल्यानं बँक अडचणीत आली आहे.